सोलापूर शहरातील एका तरुण वकिलाने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर असे त्या वकिलाचे नाव आहे। त्यावेळी त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली। वकिलाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे। वकिलाने आत्महत्येपूर्वी ती सुसाईड नोट त्याच्या मैत्रिणीला व्हॉट्सअपवर पाठवली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनीच दिली। कौटुंबिक वादामुळे ॲडव्होकेट सागर हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता। बुधवारी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आईसोबत त्याचा वाद झाला होता। विजयपूर रोडवरील SRPF कॅम्प जवळील समर्थ सोसायटीत तो राहिला होता। वादानंतर तो त्याच्या खोलीत गेला। दुसऱ्या दिवशी सरकार नोकरदार असलेले त्याचे वडील श्रीकांत मंद्रुपकर नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले। रात्री वाद केलेला सागर दुपारपर्यंत खोलीतून बाहेर आलेला नव्हता। त्या दिवशी आई घरकाम करून झोपी गेली, पण सागर अजूनही खाली न आल्याने त्यांनी भावाला बोलावून घेतले आणि सागरची खोली उघडली। त्यावेळी सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत होता। विजापूर नाका पोलिसांना ही बाब समजल्यावर पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले। नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत सागरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मृतदेहाची उत्तरीय चाचणीवेळी सागरच्या बनियनमध्ये सुसाईड नोट मिळाली। त्यात त्याने आईला कडक शिक्षा व्हावी, माझ्या आत्महत्येला तीच जबाबदार आहे, असे नमूद केले होते। या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली आहे। आता मृताची आई, वडील, बहीण, पत्नी व त्याची मैत्रीण या सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर याच्या मृतदेहाची गुरुवारी उत्तरीय तपासणी झाली। त्यानंतर पोलिसांना त्याचा अहवालही प्राप्त झालाय। त्यात सागरने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे।